नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला सेतू अभ्यासक्रमाचा दिवस आहे 29वा. आजचं आपल्या क्षेत्राचं नाव आहे भूमिती, टॉपिकचं नाव आहे वर्तुळ आणि सब टॉपिक म्हणजे उपघटकाचं नाव आहे वर्तुळकंस. आज आपण वर्तुळकंस कसा तयार होतो आणि कोणकोणत्या प्रकारचे वर्तुळकंस असतात, केंद्रीय कोन, लघुकंसाचं माप, विशाल कंसाचं माप, वर्तुळाचं माप आणि मला काय समजलं आणि यावरून एक्सरसाइज आपण सोडवणार आहोत. आता आपण आपल्या इंग्रजी माध्यमाच्या कृतीपत्रिकेला सुरुवात करूयात. डे 29 स्टँडर्ड 8, सब्जेक्ट जॉमेट्री, टॉपिक सर्कल, सब टॉपिक आर्क ऑफ द सर्कल. कन्सेप्ट आर्क ऑफ द सर्कल. ए प्लास्टिक बँगल इज शोन अलॉंगसाइड. सपोज इट ब्रेक्स ॲट पॉईंट P and Q. इच पीसेस आर कॉल्ड आर्क ऑफ सर्कल ॲज अ पार्ट ऑफ सर्कल. सर्कल आहे, आपण त्या सर्कलचे दोन भाग केले PQ पॉईंटमध्ये, तर काय तयार झाले, दोन आर्क्स तयार झाले. हा छोटा आहे त्याला आपण काय म्हणतो, मायनर आर्क. आता PYQ आणि PXQ असे दोन आर्क तयार झालेले आहेत. आता आपण पाहू शकतो की PYQ हा आपल्याला लहान आर्क दिसतोय म्हणून त्याला आपण म्हणतो मायनर आर्क, आणि हा PXQ हा मोठा आर्क दिसतोय म्हणून आपण त्याला म्हणणार मेजर आर्क. म्हणजे दोन प्रकार आहेत, मायनर आर्क अँड मेजर आर्क. आता थर्ड पॉईंट म्हणजेच PYQ हा काय झाला, मायनर आर्क झाला, आणि आर्क PXQ काय झाला, मेजर आर्क झाला. आता सेमी सर्क्युलर आर्क. In figure, chord RT is a diameter of circle. The diameter gives rise to two equal arcs. डायमीटरमुळे दोन इक्वल आर्क्स तयार होतात, त्यांनाच आपण काय म्हणतो, सेमी सर्क्युलर आर्क. मग कोणते कोणते आर्क तयार झाले, आर्क RYT आणि दुसरा आर्क आहे RXT. असे दोन आर्क तयार झालेले आहेत. आता आपण याच्यानंतरचा पुढचा पॉईंट पाहूयात, सेंट्रल अँगल अँड मेजर ऑफ अन आर्क. इन फिगर, O is the vertex of the angle AOB. An angle whose vertex is the center of the circle is called a central angle. म्हणजे जो कोण ज्याचा केंद्रबिंदू, ज्याचा व्हर्टेक्स शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्याला आपण काय म्हणतो, सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन. अँगल AOB इज इन द फिगर इज द सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग टू आर्क AZB. हा जो AZB आर्क आहे त्याचा हा करस्पॉन्डिंग अँगल आहे. आता ह्या अँगलचं जे मेजर असणार आहे तेच मेजर ह्या आर्कचं असणार आहे. म्हणजे मेजर आर्क AZB इज इक्वल टू मेजर अँगल AOB. आता हे झालं या आर्कचं मेजर. म्हणजेच द मेजर ऑफ मायनर आर्क. आता मायनर आर्क AOB AZBचं माप किती असणार आहे, अँगल AOB इतकं असणार आहे. मग जर सेंट्रल अँगल AOBचं मेजर जर 80 डिग्री असेल तर मेजर ऑफ द मायनर आर्क AZB पण किती असणार आहे, 80 डिग्रीच असणार आहे. मग आपण इथे काय लिहिणार, therefore measure arc AZB is equal to measure angle AOB is equal to 80 degree. त्यानंतर हे पॉईंट्स तुमच्या लक्षात आले असतील. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे द मेजर ऑफ मेजर आर्क. मेजर आर्कचं मेजर काय असेल, तर आता आकृतीमध्ये बघा, मेजर ऑफ मेजर आर्क. मग आता AZBचं मेजर आहे तर काय करणार आपण, द मेजर ऑफ मायनर आर्क AZB is 80 degree. Measure of major arc is AXB is equal to 360 minus measure of corresponding minor arc. मग काय केले, हे 80 होते, मग आपण काय केलं, मेजर ऑफ मेजर आर्क AXB इज इक्वल टू 360 मायनस 80 म्हणजेच किती आलं ते 280 डिग्री. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया, द मेजर ऑफ ए सर्कल. आता सर्कलचं मेजर कसं काढायचं, व्हेन द रेडियस OB ऑफ ए सर्कल टर्न्स अँटी क्लॉकवाईज. कशा प्रकारे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरवलं, थ्रू अ कम्प्लीट अँगल, पूर्ण कोन तयार केला. इट टर्न्स थ्रू अन अँगल दॅट मेजर्स 360 डिग्री. म्हणजे इथं पूर्ण फिरवलं आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने तर किती अंशाचा कोन तयार होतो, 360 अंशाचा कोन तयार होतो. इट्स एंड पॉईंट A कम्प्लीट वन सर्कल. म्हणजे तिचा एंड पॉईंट आपल्या याच्यामध्ये B आहे, तो पॉईंट B काय करतो, पूर्ण बघा B हा पूर्ण एक काय तयार करतो, एक सर्कल तयार करतो. Therefore the measure of the complete circle is 360 डिग्री. किती मेजर आहे, 360 डिग्री. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, मेजर ऑफ अ सेमी सर्क्युलर आर्क. आता आपण फ्रॉम द ए डायमीटर द सर्कल इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. 2 इक्वल पार्ट होतात, इच पार्ट इज सेमी सर्कल. द मेजर ऑफ कम्प्लीट सर्कल इज 360. पूर्ण वर्तुळाचं माप किती झालं, 360. मग आता हे दोन सेमी सर्क्युलर आर्क तयार झाले, कोणते कोणते, AYB आणि AXB. मग त्यांचं मेजर किती असणार आहे, 180 डिग्री 180 डिग्री. या सर्व पॉईंट्सवरून आपल्या काय लक्षात आलं,
द मेजर ऑफ ए मायनर आर्क इज इक्वल टू इट्स करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. द मेजर ऑफ ए मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. अँड द मेजर ऑफ सेमीसर्क्युलर आर्क इज 180 डिग्री. अशा प्रकारे आजचे महत्त्वाचे पॉईंट्स झालेले आहेत. त्यानंतर आपण एक्सरसाइजकडे वळूया. एक्सरसाइजमध्ये बघा, इन द सर्कल विथ सेंटर ओ सेगमेंट पी क्यू इज इट्स डायमीटर. सेगमेंट एस आर, पी क्यू डायमीटर आहे, एस आर ही त्याची कॉर्ड आहे. देन राईट द नेम्स ऑफ मायनर आर्क, मेजर आर्क अँड सेमी सर्क्युलर आर्क. आता या बघा, या कशामुळे, कॉर्डमुळे काय झालेले आहे, तयार झालेले आहेत, आर्क्स तयार झालेले आहेत, बरोबर आहे. आता आपण काय करायचं, ओ यामधून आपण आता कशाची नावं लिहिणार आहोत, मेजर ऑफ. बघा हां, आता इथे एस एक्स क्यू हा काय झाला, एक मायनर आर्क तयार झाला. इथे आपला हा मायनर आर्क आहे, पण तो आपण एस इथे ओ बरोबर जोडला की तो मायनर आर्क तयार होईल. ओके. त्यानंतर आपण हा इथे आर पॉईंटसुद्धा इकडे जोडला तर काय तयार होईल, कोणता आर्क तयार होईल, क्यू आर हा मायनर आर्क तयार होईल, बरोबर आहे. त्यानंतर इथे मेजर आर्क कोणता तयार होईल, एस पी आर हा एक मेजर आर्क तयार होईल, आर्क एस पी आर आर्क. आणि सेमी सर्क्युलर आर्क कोणते तयार झालेत, मी एका आर्कचं नाव लिहिते, आर्क पी एक्स क्यू, आणि दुसरा आर्कचं नाव तुम्ही लिहायचं, कोणता होईल तो तयार, पी झेड क्यू. अशाप्रमाणे नावं लिहायची आहेत. त्यानंतर पुढे बघा, इन टेबल मेजर्स ऑफ सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग मायनर आर्क अँड करस्पॉन्डिंग मेजर आर्क्स आर गिव्हन, कम्प्लीट द टेबल. आता बघा, मायनर आर्क दिले 360, आपल्याला माहिती आहे सेंट्रल अँगलचं मेजर पण किती असणार आहे, 130 डिग्री दिलेलं, मग सेंट्रल अँगलचं मेजर पण किती असणार आहे, 130 डिग्रीच असणार आहे. आणि मेजर आर्कचं मेजर काढताना आपण काय करणार आहोत, 360 मायनस 130, आणि ते मेजर इथे तुम्ही काढायचं आहे. त्याप्रमाणे आता इथे उलट जाऊयात, मेजर ऑफ मेजर आर्क किती आहे, 320 डिग्री. मग आता मायनर आर्कचं किती असणार आहे, 360 मायनस 320, म्हणजे हे किती आलं, 360 मायनस 320 40 डिग्री आलं. आणि त्यावरून तुम्ही इथे सेंट्रल अँगलचं मेजर लिहू शकता, मग हे पण किती झालं, 40 डिग्री झालं. त्यावरून आता मेजर ऑफ सेंट्रल अँगल 50 डिग्री आहे, मग मायनर आर्कचं पण किती झालं, 50 डिग्री झालं. आणि मेजर आर्कचं किती झालं, 360 मायनस 50, म्हणजेच किती झालं, 360 मायनस 50 110 डिग्री. अशा प्रकारे आपण हे मेजर इथे काढू शकतो. त्यानंतर पुढचा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, इन अ सर्कल विथ सेंटर ओ अँगल ए ओ बी इज सेंट्रल अँगल अँड इट्स मेजर इज 60 डिग्री. हा सेंट्रल अँगल आहे 60 डिग्री. देन फाइंड द मेजर ऑफ इट्स मायनर आर्क अँड मेजर आर्क. मग आता बघा, हिअर मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर अँगल ए ओ बी बरोबर किती झाले, 60 डिग्री. देअरफॉर अँगल ए ओ बी बरोबर मेजर ऑफ मायनर आर्क, आर्कचं नाव काय, ए झेड बी, म्हणजेच मेजर ऑफ मायनर आर्क ए झेड बी बरोबर मायनर आर्क ए झेड बी बरोबर 60 डिग्री. त्यानंतर आता बघा, आपल्याला कोणत्या मेजर ऑफ मेजर आर्क ए एक्स बी बरोबर काय फॉर्म्युला आहे, 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. काय आहे त्याचा करस्पॉन्डिंग मायनर आर्क, ए झेड बी, म्हणजे किती झाले, 360 मायनस 60, म्हणजेच हे किती झाले, 300 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ मेजर आर्क ए एक्स बी बरोबर 360 अंश. अशा प्रकारे हा एक्सरसाइज आपल्या वहीमध्ये व्यवस्थित उतरवायचा आहे. धन्यवाद.